राजेश जी, नितिन जी, गणेश, रोहित, अजित, सदानंद, शरद, आशीष, ममळे सर, धीरज. आता बरेच जण आपल्याला जोडले चाललेत. एक 2च मिनिटांमध्ये आपण आपलं लाईव्ह त्या ठिकाणी चालू करू. प्रकाश जी, श्याम, नितिन, प्रणीता, मनोज, बाळासाहेब, राम, अनुराग, कोरेजी, हर हर महादेव. आज श्रावण महिन्यातला हा आपला शेवटचा सोमवार आणि काही गोष्टी आपल्या सर्वांसोबत बोलत असताना अतिशय आनंद देखील त्या ठिकाणी होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं ग्रामदैवत निळकंठेश्वर आहे आणि अनेकदा एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मनामध्ये अनेक वर्षे ह्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून एक इच्छा होती की ज्या ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने आपल्याला ही संधी मिळाली, जनतेच्या आशीर्वादाने जी संधी मिळाली, त्या माध्यमातून आपल्या ग्रामदेवतेसाठी आपण त्याचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे असं एक कार्यकर्ता म्हणून, एक भक्त म्हणून मनात कायम ही इच्छा होती. अक्का सतत म्हणायचे की निलंग्याचा निळकंठेश्वर म्हणजे हरिहरेश्वर मंदिर ज्याला म्हटलं जात आहे की त्याच्यामध्ये एक वेगळी ताकद आहे, एक वेगळी शक्ती आहे आणि या ठिकाणी आपण जेवढं काम करताल, जेवढं याच्यासाठी सेवा देताल, तेवढंच आपल्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या भागामध्ये एक शांती त्या ठिकाणी आपल्याला लाभते. माझी आपल्या सर्वांना आजच्या ह्या लाईव्हच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची विषय आपल्याला सांगायचा आहे. आपण 1 वर्षापूर्वी आपल्या मंदिराच्या कामाची सुरुवात केली आणि आर्कॉलॉजी डिपार्टमेंट म्हणजे जे पंढरपूरमध्ये जे मंदिराचं विकसित झालेलं आहे, म्हणजे जुनं मंदिर ज्या काळामध्ये 12व्या शतकात ज्या पद्धतीने मंदिर उभा होतं त्याच पद्धतीने परत हे मंदिर उभा करणं हे गरजेचं आहे. आपल्याला देखील माहिती आहे छत्रपती शिवराय, पुण्यश्लोक अहिल्यामाता आहेत, यांनी ज्या ज्या भागातले जिथं जिथं महादेवाचे मंदिर उभा करता येईल तिथं मंदिराचं जीर्णोद्धार अहिल्यामातेंच्या माध्यमातून देखील झालेलं आहे. आणि त्यानंतर मोगलांचे राज्य होतं. मोगलांनी ह्या मंदिरांना अनेक ठिकाणी जे जे तिथं नुकसान करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. आपल्याही मंदिरामध्ये तसंच काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आज ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून पुढच्या पिढ्याना हे मंदिर चांगल्या पद्धतीने राहावं, दिसायला पाहिजे, आपलं आस्थेचं स्थान हे टिकलं पाहिजे, या माध्यमातून आम्ही 1 वर्षापूर्वी काम चालू केलं. आर्कॉलॉजी डिपार्टमेंट म्हणजे हे त्या मंदिराचं जीर्णोद्धार तर करणारच करणार, परत हे मंदिर टिकून राहणार ह्यासाठी त्यांनी देखील याच्यावर काम करा. हे दगडी काम आहे, ह्याच्यावर कोणत्याच प्रकारे ह्याच्यावर काम करत असताना बारकाईने काम करावं लागतं. जुन्या ज्या काही गोष्टी झाल्या असतील, ज्यांनी काही कलर असेल, बाकीची चुकीच्या पद्धतीची फरशी असतील, मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिर कधीही बंद करत नाही, त्याला श्वासाचं ठिकाण असतं, या सगळ्या गोष्टी बंद झाल्या होत्या. त्याला परत पूर्ण उभा करून हे जगद्गुरु शंकराचार्य यांच्याशी चर्चा करून कशा पद्धतीचं मंदिर व्हायला पाहिजे, माननीय औषधचे महाराज त्यांच्याशी चर्चा करून सर्वांनी मिळून हे आम्ही प्रस्ताव तयार केला, ह्याची डिझाईन केली, आर्कॉलॉजी डिपार्टमेंटकडनं मान्यता घेतली आणि आज या मंदिराला
जवळपास आपण म्हणजे 11.40 म्हणजे 11.5 कोटी रुपये हे आपण ह्या मंदिरासाठी आपण मंजूर केलेले आहेत. हा निधी मंजूर करत असताना माननीय देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार देखील त्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य केलं. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रराजे यांनी देखील याच्यामध्ये मोठं सहकार्य केलं आणि जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी असतील, परत जे आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत, या सर्वांनी पूर्ण ताकदीने आपल्याला सहकार्य केलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी हा आपल्या मंदिरासाठी त्या ठिकाणी तर नाव आहे. आता अनेकांना ही मंदिराची स्थापना कशी झाली, फार पूर्वीच्या काळामध्ये जे आपल्याला सांगतात की एक हे जंगल होतं, जंगलामध्ये ज्या ह्या भागातला राजा जो होता हा शिकारासाठी बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर एक संकट आलं. सिंह त्याच्या एकदम समोर आला आणि त्याच्यावर तो अडचणीत सापडला होता. आणि त्या काळामध्ये म्हणजे त्यावेळेस त्या राजाने महादेवाची तो भक्त होता, त्यांच्या पत्नी हे विष्णूच्या भक्त होत्या, अशी एक आपल्याला याची कथा आहे, जुने लोक सांगतील. आणि तिकडनं त्यांच्या पत्नीने आणि राजाने महादेवाला आणि विष्णूला आठवण केली आणि त्या संकटातून त्या राजाला बाहेर काढलं. आणि तिथं स्वयंभू स्वतः महादेव आणि विष्णू हे दोघंही धावून आले आणि त्याच्यातून ही धावून आली त्याच्यातून ही मंदिराची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे हे देशातलं हरिहरेश्वर म्हणून या मंदिराची ओळख आहे, जिथं महादेवाची ही पिंड आहे आणि विष्णू भगवानाचे पण त्या ठिकाणी स्थान आहे. आणि ह्या एकमेव मंदिरामध्ये जसं महादेवाच्या मंदिरामध्ये बेल वाहतात आणि विष्णूच्या इथं आपण तुळस वाहतो, तसं ह्या मंदिरामध्ये बेल आणि तुळस वाहणारं हे एकमेव मंदिर आहे. आणि हे 12व्या शतकामध्ये याचा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर हे मंदिर एवढ्या वर्ष हे मंदिर टिकलं. ह्याचं परत एकदा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे. अनेक लोकांना वाटतंय की मी याच्या खोलात जाणार नाही, आणि माझी विनंती असेल सगळ्यांनाच की राजकारणासाठी अनेक व्यासपीठ आहेत, अनेक ठिकाण आहेत, त्या ठिकाणी तुम्ही मनसोक्त जे काही तुमच्या मनात असेल मनसोक्त त्या ठिकाणी राजकारण करा. पण हे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, आस्थेचं स्थान आहे, त्याच्यामुळे ते कुणीही राजकीय भावना आणू नये अशी माझी विनंती आहे. आपण दर्शनाला येतात, आपण दर्शन घेतो तिथं, आणि दर्शन घेऊन अशी छोट्या छोट्या गोष्टींना ज्यांच्याकडे त्याची व्यवस्थापन आहे, माझं त्यांनाही म्हणणं आहे की चुकीचं वातावरण करू नका. तुम्हाला पूर्ण मैदान खुलं आहे की जिथं तुम्हाला वाटतंय तिथं हे करा. पण हे आमच्या आस्थेचं ठिकाण आहे, हे आमच्या म्हणजे आपल्या जीवापेक्षा ज्याच्यावर आपण आस्था असलेलं ठिकाण आहे. कृपया करून म्हणजे मला जसं कळतंय, मी ह्या मंदिरामध्ये आमचं कुटुंब असेल, आमचं परिवार असेल, आज देखील तिथं नतमस्तक झाल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. आज ह्या विषयाला घेऊन जर कोणी बोलत असेल, माझी खरंच फार नम्रतेने विनंती आहे. म्हणजे विनंती म्हणजे आपण लक्षात घ्या की फार नम्रतेने विनंती, ह्यामध्ये कृपया करून चुकीचं, पूर्ण मैदान खुलं आहे, पूर्ण मैदान खुलं आहे, पण मंदिराच्या ठिकाणी चुकीचं विषय जाऊ नये. आणि आज प्रामाणिकपणे या मंदिराची सेवा करण्याची संधी, म्हणजे मला स्वतःला भाग्यवान समजतो, नशीबवान समजतो. आमदारकी ही महत्वाची नाही किंवा मंत्रीपद महत्वाचं नाहीये, कारण त्याच्यापेक्षा महत्व म्हणजे आपल्याला जे आस्थेचं ठिकाण आहे तिथं आपल्याला त्याच्यापेक्षा आस्थेच्या ठिकाणी सेवा. आणि हे शक्य झालं फक्त आपल्या जनतेने ज्यावेळेस आपल्याला निवडून दिलं, तर ह्या आस्थेच्या ठिकाणी आपल्याला काही ना काही चांगलं करण्याची संधी मिळाली. आज त्या मंदिरामध्ये मोगलांच्या काळात जे काही नुकसान झालं असेल हे सगळं रिपेअर केलं जाणार, सर्व काम हे दगडी काम केलं जाणार. 12व्या शतकात ज्या पद्धतीने हे मंदिर बनवलं त्याच पद्धतीने हे मंदिर बनवलं जाणार आहे. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला गोडोनी आहे आणि खारोनी आहे, ह्या दोन्ही जे पाण्याचे स्रोत आहे यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्या ठिकाणी जो काही दगडी काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे. ह्या भागामध्ये येणाऱ्या भाविकांसाठीची व्यवस्था केली जाणार आहे. ह्या सर्व गोष्टी ह्या मंदिरामध्ये पुढच्या पिढ्याना पिढ्या त्यांना दिसायला पाहिजे, चांगली आपल्या आस्थेचं ठिकाण आहे हे लक्षात यायला पाहिजे. ह्यासाठी आम्ही सर्वजण मिळून एकत्रित मिळून काम करू. माझी सगळ्यांनाच विनंती आहे, आपण यावं, आपण ह्याच्यात एकत्रित मिळून चांगलं काहीतरी एक गावासाठी करावं. एक आपलं आस्थेचं श्रद्धेचं ठिकाण आहे, मिळून चांगलं करूया.
जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा महादेवाच्या मंदिराने आज आपण पाहिलात, लातूरला बघा सिद्धेश्वर मंदिर आहे, किल्लारीला आपण महादेवाचं मंदिर पाहतो, उदगीरला पाहतो आपण, प्रत्येक अहमदपूरला आपण पाहतो, प्रत्येक ठिकाणी असे हे महादेवाची नगरी असलेला आपला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये आपल्याला ही सेवा करण्याची संधी आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने मिळालेली 11.5 कोटी रुपये. मी अजूनही सांगतो, मी कुणावर ह्या पूर्वीच्या लोकांवरही म्हणत नाही, त्यांना देखील संधी होती, त्यांनी देखील करू शकले असते. पण आपण आर्कोलॉजी डिपार्टमेंटकडनं पंढरपूरच्या नंतर ज्या लोकांनी पंढरपूरचं काम केलेलं आहे, ज्यांनी परत पंढरपूरचं आपण पूर्ण व्यवस्थापन केलेलं आहे, मंदिर पूर्ण उभा केलेलं आहे, त्याच लोकांकडनं आपण काम करून घेतोय. ह्याच्यामध्ये कोणी खाजगी व्यक्ती नाहीये. आर्कोलॉजी डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाईने केली जाते, कुठं काही त्रास नुकसान होणार नाही, कोणती अडचण येणार नाही, प्रत्येक गोष्ट सेफगार्ड केली जाईल आणि त्याच्यातून हे मंदिर उभा केलं जाईल. ह्या श्रद्धेच्या ठिकाणी आपण सर्वजण यावं, माझी सगळ्यांना विनंती आहे. निश्चित निलंग्याला या, आल्यानंतर आमच्या हरिहरेश्वर मंदिराला भेट द्या, दर्शन घ्या. त्याची जी श्रद्धा आहे म्हणजे फार कमी 12व्या शतकातले मंदिर आहेत. आज आपण गणेशवाडीला देखील पाहू शकतो, त्याही मंदिराला देखील आपण सेवा करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. हे देखील मंदिराचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. सर्वांनी एकत्रित मिळून या मंदिरा म्हणजे श्रावण महिन्यामध्ये हा निधी मंजूर झाला, हे माझ्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून फार मोठी गोष्ट आहे. श्रावण महिन्याच्या ह्या सोमवारी मी आवर्जून ठरवलं होतं की सोमवारी आपण ही गोष्ट जनतेपर्यंत घेऊन जावी. मी परत एकदा आपल्याला सांगतो, महाराष्ट्रामध्ये निळकंठेश्वराचं आपल्या भागातील महादेवाच्या हरिहरेश्वर मंदिराची जे सेवा करण्याची संधी मिळेल. आणि हे तर एक सुरुवात आहे, म्हणजे आता 11.5 कोटी झाले इथपर्यंत नाही. मी आपल्या भागातल्या एखादी गोष्ट उदाहरण सांगतो, एखादी गोष्ट महाराष्ट्र पातळीवर जसं आपण घेऊन जाऊ शकतो, बोरसुरी डाळ असेल, हे घेऊन हे तर आमचं श्रद्धेचं ठिकाण आहे. येणाऱ्या काळामध्ये एक अशा उपक्रमाच्या माध्यमातून निळकंठेश्वर मंदिर राज्य नव्हे तर देशाच्या चित्रावर, व्यासपीठावर आपल्याला हे मंदिर उभा कसं दाखवता येईल, याचं महत्व कसं सांगता येईल, हा देखील प्रयत्न करणार. आणि मी लवकरच भेटेल, ह्या विषयाला घेऊन देखील मी लवकरच भेटेल. माझा प्रयत्न चालू आहे की आपल्याला देश पातळीवर ह्या मंदिराचं महत्व कसं देता येईल. आवर्जून सांगायचंय, पुण्यश्लोक अहिल्यामातेने आपल्या देशभरामध्ये ह्या मंदिरांच्या स्थापना केल्या, त्यानंतर मोगलांनी त्याचं नुकसान केलं. परत हे सरकार माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात चालू आहे. आज आपण जर पाहिलं, उज्जैनला जावा, काशीला जावा, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे महादेवाचे मंदिर आहे त्या सर्वांचं जीर्णोद्धार करण्याचं काम हे आमचं सरकार करत आहे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून जो जास्तीत जास्त निधी आपल्या भागात आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न करणार आहे. परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून, मी खरंच मनापासून आपले आभार मानतो की आपण दिलेली ही संधी आहे, त्या संधीतून प्रामाणिकपणे मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. महादेवाच्या मंदिराचं, हरिहरेश्वर मंदिराच्या सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि प्रामाणिकपणे करत राहील, प्रामाणिकपणे करत राहील. परत एकदा हर हर महादेव, ओम नमः शिवाय.